हॅलो, मी स्नेहल. फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे फॅब्रिक तोरण. तुम्ही घरच्या घरी कसं बनवू शकता हे मी पहिले पण 2 व्हिडिओ मी अपलोड केलेत, तर ते सुद्धा तुम्हाला खूप छान आवडलेत. म्हणून मी आणखी एक वेगळी डिझाईन आणि तुम्ही घरच्या घरी कसं बनवू शकता यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर त्यासाठी लागणार आहे ही माझ्याकडे एक लेस आहे, थोडीशी ब्रॉड. जर तुमच्याकडे अशी लेस नसेल तर तुम्ही कोणतेही थोडीशी जाड साईज मध्ये तुम्ही लेस वापरू शकता. हे खणचा एक तुकडा आहे, छोटासा खण मटेरियलचा, तर तो मी मधल्या भागासाठी वापरणार आहे. हे माझ्याकडे ब्रोकेटचं कापड जे ब्लाउज पीस मिळतात ते ब्लाउज पीस आहे. तर तुमच्याकडे ब्लाउज पीस असा नसेल तर तुम्ही अर्धा मीटर आणू शकता बाहेरून, किंवा तुमच्याकडे जे ब्लाउज शिवल्यानंतर तुमच्याकडे जे तुकडे राहिलेले असतात ब्लाउज पीस मधले, तर तेही वापरू शकता तुम्ही. त्यासाठी लागणार आहे हे अस्तर, आणि आतमध्ये थोडंसं कडक राहण्यासाठी मी हे कॅनव्हास वापरणार आहे. जर कॅनव्हास नसेल तरीही चालेल, कारण हे ब्रोकेटचं कापड तुमचं ऑलरेडी थोडंसं जाडसर असतं, पण कॅनव्हास लावला तर छान फिनिशिंग येतं त्या तोरणला. चला मग आपण हे तोरण स्टिच करायला सुरुवात करूयात.
आपलं हे ट्रेडिशनल तोरण तयार झालेलं आहे। हे कसं वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर या तोरणाचा तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकता। पहिलं तर तुम्ही स्वतःच्या घरासाठी बनवू शकता, हे गिफ्ट करण्यासाठी पण खूप सुंदर आहे। तर मी सुद्धा हे तोरण मी माझ्या एका मैत्रिणीला गिफ्ट करणार आहे। तर तुम्ही या पद्धतीचे तोरण बनवून तुम्ही गिफ्ट करू शकता किंवा आता संक्रांत आली आहे तर संक्रांतीला वाण म्हणून हे देण्यासाठी खूप मस्त आहे। प्लस तुम्ही मुलींच्या लग्नामध्ये जो रुखवत बनवता तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं तोरण देऊ शकता। एकदम मस्त ट्रेडिशनल आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असं तोरण दिसतं। तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची बेलचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही पटकन बघू शकता। थँक्यू।